येत्या 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आहे आणि या मुख्य सोहळ्याच्या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणीला महावस्त्र परिधान केलं जातं, पोशाख परिधान केला जातो। तो पोशाख आता विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेला आहे। मंदिर समितीचे अध्यक्ष औशेकर महाराज माझ्यासोबत आहेत। महाराज, काय विठ्ठलाचा पोशाख आता आलेला आहे आणि काय वैशिष्ट्य आहे त्या पोशाखाचे? मी आता आपल्याला देवाची अंगारकी दाखवत आहे। ही संपूर्णतः बेंगलोर सिल्क मध्ये केली गेलेली आहे। यावरची सगळी कलाकृती हे हातमाग आणि हाताने विणलेली आहे। याचं जे वस्त्र आहे हे रेशमी वस्त्र आहे। हे खास बेंगलोरला तयार केले गेलेलं आहे। हे याचं सवळं आहे देवाला नेसवायचं, अतिशय सुंदर असं मोहक असं सवळं पूर्णतः केलं गेलेलं आहे। त्यानंतर हा शेला आहे आणि ही संपूर्णतः साडी आहे। साडी ही साडी अतिशय हा पदर आहे, याला हा बेंगलोरची पट्टू सिल्क ही साडी आहे। ही खूपच सुंदर अशी साडी विणलेली आहे आणि करणाऱ्यांनी ही मंदिर समितीला अर्पण केलेली आहे। कुठून आणि मंदिर समिती कधी पोशाख हे परिधान केला जातो? हा नित्यपूजेच्या वेळेसचा हा पोशाख आहे। हा परिधान त्यावेळेस केला जातो आणि पहिली बरोबर संध्याकाळी 12:15 वाजता भगवंताची नित्यपूजा संपन्न होते। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।